नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या इतिहासातील प्रकरण क्रमांक 6 अभ्यासणार आहोत आणि या 6व्या प्रकरणाचं नाव आहे मुघलांशी संघर्ष। या मुघलाच्या संघर्षासंदर्भात या अगोदर आपण दोन भाग अभ्यासलेले आहेत आणि ह्या दोन भागामध्ये आपण शाहिस्ते खानाची स्वारी, त्याच्यानंतर शिवाजी महाराजांची सुरतवरची स्वारी, त्यानंतर आग्रा भेट आणि आग्रा भेटमधून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर कशा पद्धतीने तुरी देऊन त्या ठिकाणावरून ते निसटले या संदर्भातली सगळी माहिती आपण मागील दोन भागामध्ये अभ्यासलेली आहे। आणि आता आपण या तिसऱ्या भागामध्ये मुघलांविरुद्ध आक्रमक पावित्रा हा पॉइंट आता आपण इथे अभ्यासणार आहोत। या मुद्द्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की आग्र्यामधून शिवाजी महाराज निसटलेले आहेत आणि ते महाराष्ट्रामध्ये राजगडावर येऊन पोहोचलेले आहेत। या इथपर्यंतची माहिती आपण मागील तासिकेमध्ये अभ्यासलेली होती आणि आता आपल्याला त्या ठिकाणावर आल्यानंतर शिवाजी महाराजांनी काय निर्णय घेतला किंवा स्वतःसमोर काय उद्दिष्ट ठेवलेले आहेत हे आपल्याला इथे अभ्यासायचे आहेत। तर शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांनी थोड्या काळासाठी असा विचार केला की आता आपण संघर्ष, मुघलांशी जो संघर्ष आहे हा संघर्ष लगेचच सुरू करायला नको किंवा लगेच आक्रमक पावित्रा घ्यायला नको असा त्यांनी विचार केला। आणि त्याच वेळेला त्यांनी असाही विचार केला की आपण म्हणजे त्यांनी आपल्या समोर एक अशा प्रकारचं उद्दिष्ट ठेवलं की आपण जो तह केलेला आहे, कोणता तह झाला होता? पुरंदरचा तह। हा जो पुरंदरचा तह आहे या तहामध्ये जे आपण किल्ले 23 किल्ले दिलेले होते आणि आपला भूभाग मुघलांना दिलेला होता, हा पहिल्यांदा भूभाग कमवणं किंवा परत मिळवणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे। आणि याच बरोबर त्यांनी दुसरा एक मुद्दा म्हणजे दुसरी एक पद्धत त्यांनी अशी केली की मुघलांचं जे साम्राज्य आहे या साम्राज्याच्या वेगवेगळ्या प्रांतावर दुसरीकडे आपण हमला करायचा आणि हा हमला केल्यानंतर त्या राज्यामध्ये किंवा त्या संपूर्ण मुघल साम्राज्यामध्ये अस्थिरता निर्माण करायची, अशा प्रकारे त्यांनी उद्दिष्ट ठेवले आणि त्या उद्दिष्टानुसार त्यांनी कार्यवाही सुरू केली। आणि त्यांनी कशा पद्धतीने याला न्याय दिला हे आता आपण इथे पाहूया। दुसरीकडे मुघलांच्या प्रदेशावर हल्ले चढवायचे आणि अस्थिरता निर्माण करायची। त्यांनी काय केलं, मग अशा पद्धतीने आपले सरदार, प्रमुख सरदार आणि सैन्य यांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर आक्रमणासाठी पाठवलं आणि स्वतः वेगवेगळ्या प्रांतावर आक्रमण करण्याचं त्यांनी ठरवलं। आणि तशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे, सुरुवात केलेली आहे। सुरुवात जी आहे ती अहमदनगरवरून केली। अहमदनगरवर त्यांनी हल्ले केले, हमला केला आणि हमला केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी विजय मिळवला। त्यानंतर अहमदनगर झाल्यानंतर लगेच जुन्नरवर हमला केला आणि जुन्नरचा प्रांत सुद्धा स्वतः मिळवून घेतला। आणि अहमदनगर आणि जुन्नरवर एकीकडे आक्रमण चालू असताना दुसरीकडे ते जे सैन्य आहे आणि म्हणजे शिवाजी महाराजांचे सरदार आणि त्यांचे सैन्य त्यांनी वेगवेगळ्या किल्ल्यांवर आक्रमण सुरू केली आणि आक्रमणामध्ये यशस्वीरित्या त्यांनी प्रत्येक किल्ला जिंकण्याचं काम चालू केलं। यामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना यश मिळत गेलं आणि ही यशस्वी घोडदौड जी आहे ती चालू राहिली। तर अहमदनगर आणि जुन्नर हे प्रदेश जिंकल्यानंतर सिंहगडचा किल्ला, त्यानंतर पुरंदरचा किल्ला, नंतर लोहगडचा किल्ला, त्यानंतर माहुली नंतर कर्नाळा आणि कर्नाळा नंतर मोहिडा गड, अशा प्रकारचे गड जे आहेत ते क्रमाक्रमाने शिवाजी महाराजांच्या सरदारांनी आणि सैन्याने जिंकले। हे सगळं जिंकल्यानंतर पुढे त्यांनी काय निर्णय घेतला की सुरतवर हमला करायचा। आपण मागील तासिकेमध्ये सुरतवर हमला कशा पद्धतीने केला याबद्दल आणि काय कारण होती ही आपण पाहिलेली आहे। आणि आता दुसऱ्यांदा पुन्हा त्यांनी हमला केला आणि हा दुसरा हमला जो आहे तो तब्बल 3 दिवस चालला आणि 3 दिवसाच्या या हमल्यामध्ये सुद्धा त्यांना यश मिळालं आणि हा यशस्वी प्रकारे हमला केल्यानंतर ते पुन्हा महाराष्ट्रामध्ये निघाले किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांनी कूच केलं। परंतु त्याच रस्त्यामध्ये असणारं जे नाशिक आहे या नाशिकमध्ये मुघलांची सत्ता होती आणि पुन्हा या ठिकाणी वणी आणि दिंडोरी या दोन ठिकाणी असणाऱ्या साम्राज्यावर त्यांनी आक्रमण केले आणि या ठिकाणी त्यांनी यश मिळवलं। या ठिकाणी आक्रमणात यश मिळवत असताना सरदार आणि काही सैनिक जे आहेत या नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या ज्या त्र्यंबकेश्वर जवळ त्र्यंबक गड नावाचा एक गड आहे आणि ह्या ठिकाणी जाऊन त्याच्यावर आक्रमण केलं। त्या ठिकाणी असणारा
मुघलांचा सरदार, काय नाव होतं त्याचं, दाऊद खान. या दाऊद खानासोबत मोरारजी पंत पिंगळे हे शिवाजी महाराजांचे सरदार होते. आणि ह्या सरदाराचं आणि त्यांचं दोघांचं एक भीषण अशा प्रकारचं युद्ध झालं. त्याचबरोबर वणी आणि दिंडोरीची या ठिकाणी सुद्धा एक मोठा संघर्ष झाला आणि या दोन्ही ठिकाणी शिवाजी महाराजांना विजय मिळाला. अशा पद्धतीने शिवाजी महाराजांची विजयी घोडदौड जी आहे ही घोडदौड सतत चालू होती. आणि या विजयी घोडदौडाचं जे श्रेय आहे किंवा त्यासाठी करण्याची कामगिरी जी आहे ती काही प्रमुख सरदारांनी केलेली होती. आणि ते सरदार आहेत तानाजी मालुसरे, मोरारजी पंत किंवा मोरोपंत पिंगळे आणि प्रतापराव गुजर. अशा प्रकारचे महत्वाचे जे कामगिरी बजावणारे हे सरदार आहे. यानंतर पुढे काय झालं, एक बखरी लिहिणारा किंवा बखरीचं वर्णन करणारा, म्हणजेच त्या ठिकाणी इतिहासामध्ये काही त्या ठिकाणी वर्तमानाच्या नोंदी करणारा एक व्यक्ती, त्याला बखरीचं वर्णन करणारा असं म्हणतात. त्याचं नाव होतं कृष्णाजी अनंत सभासद. हे कृष्णाजी अनंत सभासद यांनी या सगळ्या गोष्टीचं वर्णन किंवा ही जी छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी मोहीम आहे या मोहिमेचं वर्णन केलेलं आहे. ते वर्णन कशा पद्धतीने आहे ते पाहूया. त्यांनी काय म्हटलं, चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. परत एकदा वाचून दाखवतो. चहू महिन्यात 27 गड घेतले, मोठी ख्याती केली. अशा प्रकारचं वर्णन ह्या बखरीकारांनी केलं. आणि बखरीकारांचं नाव आहे कृष्णाजी अनंत सभासद. म्हणजे 4च महिन्यामध्ये 27 गड जिंकले आणि प्रांत जिंकले ती तर वेगळीच गोष्ट. अशा प्रकारचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे एकूण आपण मुघलांविरुद्ध जो आक्रमक पावित्रा घेतला, ह्या आक्रमक पावित्र्यामध्ये कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी संघर्ष केले, ह्या संघर्षामध्ये त्यांनी जे पुरंदरच्या तहामध्ये जे काय गेलेलं होतं ते पुन्हा मिळवलं, या सगळ्या गोष्टी आपण इथे पाहिलं. आणि संपूर्ण मुघल साम्राज्यामध्ये कशा प्रकारची अस्थिरता निर्माण केली हे आपल्याला यामधून समजलेलं आहे. हे सगळं पाहिल्यानंतर आता आपण पुढे नवीन मुद्द्याकडे येऊया. आणि नवीन मुद्द्याचं नाव आहे राज्याभिषेक. आता हा याला संलग्न आहे. कसं संलग्न आहे की आता ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना अपेक्षित जेवढं साम्राज्य होतं या सगळ्या साम्राज्याचा विस्तार त्यांनी केलेला होता. आणि एका मोठ्या महाराष्ट्रामध्ये ते एकमेव राजे होते. परंतु आता हे आपण राजे आहोत हे लोकांना समजण्यासाठी स्वतः राज्याभिषेक करणं गरजेचं होतं. म्हणजेच काय होतं की आपण जे स्वराज्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, तब्बल 30 वर्ष हा संघर्ष त्यांनी केलेला होता. आणि 30 वर्षाच्या या संघर्षामध्ये जे स्वराज्याचं स्वप्न त्यांना साकार करायचं होतं ते त्यांनी आता पूर्ण केलेलं होतं. किंवा त्यांचा जो ठरलेला प्रदेश आहे हा संपूर्ण महाराष्ट्र पूर्ण प्रदेश जो आहे तो त्यांच्या अंतर्गत आलेला होता, काबीज केलेला होता. आणि त्या ठिकाणी त्यांना आता राजा होणं गरजेचं होतं. म्हणून त्यांनी स्वराज्याचं अस्तित्व दाखवण्यासाठी किंवा सार्वभौमत्व दाखवण्यासाठी अधिकृत आणि सर्व मान्यतेसाठी राज्याभिषेक करून घेणं त्यांना गरजेचं वाटलं किंवा अगत्याचं वाटलं, महत्वाचं वाटलं. आणि त्यांनी पुढील निर्णय घेतला आणि राज्याभिषेक करायचं त्यांनी ठरवला. 6 जून 1674 साली एक विद्वान पंडित, त्यांचं नाव होतं गागा भट्ट. या गागा भट्टांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड या ठिकाणी विधिपूर्वक राज्याभिषेक केला. हा प्रश्न नेहमी विचारला जातो की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणी केला, तर महान पंडित गागा भट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. हा राज्याभिषेक कुठे झाला? हा राज्याभिषेक रायगड या ठिकाणी झाला. ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचा. आणि कधी झाला? 6 जून 1674 साली. आता ह्या ठिकाणी राज्याभिषेक झाल्यानंतर आता काय झालं? शिवाजी राजे झाले, शिवाजी छत्रपती झाले. आणि म्हणून पुढे काय काय घटना होतात ते पाहूया. त्याच शिवाजी महाराज राजे झाल्यानंतर सार्वभौमत्वाचे प्रतीक म्हणून कालगणनेमध्ये काही बदल करण्यात आले.
आणि ही कालगणना जी आहे राज्याभिषेकानंतर शके म्हणजे राज्याभिषेक शके अशा नावाने ही कालगणना करायला सुरुवात केली. म्हणजेच येशू ख्रिस्तांबद्दल जर माहिती पाहिली तर येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर शके किंवा येशू ख्रिस्त जन्मानंतर शके म्हणलं जातं. तशा पद्धतीने ख्रिस्तपूर्व म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचा कालखंड ख्रिस्तपूर्व म्हणतात आणि ख्रिस्त नंतर किंवा शके म्हणून ओळखला जातो. ठीक आहे, आपण हे संदर्भात चर्चा नको आहे. तर आपल्याला फक्त काय पाहायचंय की राज्याभिषेक शके म्हणून पुढे ओळखायला लागलं. यानंतर शके नंतर या ठिकाणी 2 नाण्यांचं त्या ठिकाणी सुरुवात केली. राजा आला म्हणल्यानंतर त्यांची स्वतःची नाणी असणं सुद्धा गरजेचं आहे की ज्याच्यातून चलन जे आहे ते चालेल किंवा देवाणघेवाण होईल. आणि म्हणून त्या ठिकाणी 2 नाण्यांची नाणे सुरू करण्यात आलं. जे सोन्यापासून तयार झालेलं नाणं होतं त्याला होण असं म्हटलं गेलं आणि जे तांब्यापासून नाणं तयार झालं याला शिवराई असं म्हटलं गेलं. लक्षात घ्या, 2 नाणे तयार झाले आणि हे 2 नाणे कोणते होते? सोन्याच्या नाण्याला होण असं म्हणत आणि तांब्याच्या नाण्याला शिवराई असं म्हणत होते. आणि ह्या नाण्यावर शिवाजी महाराजांचं नाव कोरण्यात आलं. ते कशा पद्धतीने होतं? श्री राजा शिवछत्रपती अशा पद्धतीने ह्या दोन्हीही नाण्यावर कोरण्यात आलेलं नाव होतं श्री राजे शिवछत्रपती. यानंतर यानंतर त्यांनी काय केलं की राजपत्र जे आहेत म्हणजे आता राजा झाला म्हटल्यानंतर पत्रव्यवहार हे सुरू होणार. जनतेशी होणारे पत्रव्यवहार किंवा वेगवेगळ्या राज्यातील राजांशी होणारे पत्रव्यवहार किंवा यासाठी पत्रव्यवहारासाठी जे आहे ते राजपत्र वापरले जातात. आणि ह्या राजपत्रावर काय लिहिण्यात आलं? क्षत्रिय कुलवंतास श्री राजा शिवछत्रपती अशा प्रकारे छत्रपतींचा उल्लेख करण्यात आला. काय उल्लेख करण्यात आला? परत एकदा ऐका. क्षत्रिय कुलवंतास श्री राजा शिवछत्रपती अशा पद्धतीचा उल्लेख राजपत्रावर करण्यात आला. आणि नाण्यांवर काय उल्लेख करण्यात आला? श्री राजा शिवछत्रपती. या 2 गोष्टी आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पूर्वी म्हणजे मुघलांचा प्रभाव असला कारणाने किंवा निजामशाहीचा जो आहे त्या कालखंडामध्ये प्रभाव असल्या कारणाने फारसी शब्दांचा वापर जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये केला होता किंवा केला जात असे. मराठी बोलीमध्ये सुद्धा याचा वापर केला जात असे आणि जे लिहिण्याची भाषा होती या ठिकाणी सुद्धा फारसी शब्दांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होत होता. आणि मग शिवाजी महाराजांनी काय केलं? याच्यामध्ये परिवर्तन घडून आणलं आणि त्यांनी काय केलं की ह्या फारसी शब्दांच्या ऐवजी संस्कृत शब्दांचा कोश तयार केला की जेणेकरून आपण ते शब्द न वापरता त्याला पर्यायी संस्कृत शब्द वापरावे. आणि ह्याच संस्कृत शब्दकोशाला राजव्यवहार कोश म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. परत एकदा ही गोष्ट समजून घ्या की फारसी शब्दांचा भाषेमध्ये जास्त वापर होता आणि ह्या फारसी शब्दांचा वापर जो आहे तो बंद करून त्याऐवजी पर्यायी आपल्याला काय करायचं होतं? शिवाजी महाराजांनी काय केलं? संस्कृत शब्दांचा वापर सुरू केला आणि ह्या संस्कृत शब्दांच्या वापरासाठी एक कोश तयार केला आणि या कोशाला काय म्हणलं? राजव्यवहार कोश असं म्हटलं गेलं. आणि इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची ही राज्याभिषेकाची घटना जी आहे ही एक मोठी क्रांतिकारक घटना म्हणून ओळखली जाते आणि त्याची नोंद तशा पद्धतीने इतिहासामध्ये करण्यात आलेली आहे. यानंतर या संदर्भामध्ये लिहिताना जे आपण वर पाहिले बखरीकार कृष्णाजी अनंत सभासद, ह्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी त्यांच्या बखरीमध्ये काय लिहिलं? मराठा पातशाह तेवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. परत एकदा लक्षपूर्वक ऐका, त्यांनी काय म्हटलेलं आहे? मराठी पातशाह तेवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. म्हणजे ती एवढ्या मोठ्या विशाल अशा प्रकारच्या निजामशाहीमध्ये
शून्यातून सुरुवात करायची आणि एवढं मोठं साम्राज्य स्थापन करणं हे काय सर्वसामान्य गोष्ट नव्हती. आणि हीच नोंद जी आहे या बखरीकरांनी या ठिकाणी केलेली आहे की ही गोष्ट काही सामान्य झाली नाही, ही असामान्य गोष्ट होती. यानंतर आता पुढे काय होतं पाहूया. त्या काळामध्ये वैदिक आणि तांत्रिक अशा प्रकारच्या दोन पद्धती होत्या, म्हणजे विधी करण्याच्या. ह्या विधी संदर्भामध्ये इथे पाहूया. लगेचच काही कालखंड गेल्यानंतर 24 सप्टेंबर, इथे पहा 6 जून म्हटलेलं आहे. 6 जून 1674 नंतर थोडासा कालखंड गेला आणि ह्या थोड्या कालखंडानंतर 24 सप्टेंबर 1674 साली शिवाजी महाराजांनी निश्चलपूर मधील गोसावी जे आहेत ह्या गोसावीकडून तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला. म्हणजे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 2 वेळेला झालेला आहे. पहिला राज्याभिषेक हा विधिवत झालेला आहे आणि तो कुणाकडनं करून घेतलेला आहे, गागा भट्टांकडून घेतलेला आहे 6 जून 1674 ला. आणि थोड्याच कालावधीनंतर त्यांनी 24 सप्टेंबर 1674 ला निश्चलपूरचे गोसावी यांच्याकडून तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतलेला आहे. धार्मिक आणि तांत्रिक अशा प्रकारच्या दोनही पद्धती त्या वेळेला किंवा त्या कालखंडामध्ये प्रचलित होत्या आणि ह्या दोन्हींचा त्यांनी सन्मान केला आणि सन्मान करून त्यांचा सन्मान केला, आदर केला आणि आदर करून दोन्ही पद्धतीने आपला राज्याभिषेक त्यांनी करून घेतलेला होता. आणि ही जी पद्धत आहे किंवा आपणही पाहतो की आपल्याकडे ज्या रूढी परंपरा आहेत ह्या रूढी परंपरांचं आपण काय करत असतो, पालन करत असून त्या पद्धतीनेच आपल्या ज्या कार्यवाही आहेत ह्या रोजच्या जीवनातल्या करतो आणि सांगितल्या पद्धतीने काही गोष्टी करत असतो. तशा पद्धतीने या ठिकाणी तांत्रिक पद्धत आणि धार्मिक पद्धत ह्या दोन गोष्टी, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्यावेळेस प्रचलित होत्या आणि ह्या दोन्हींचा आदर करून त्यांनी दोन्ही प्रकारे राज्याभिषेक करून घेतलेला होता. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. तर त्याच वेळेला म्हणजे ज्या वेळेस हा जो राज्याभिषेकाची क्रिया झालेली आहे या राज्याभिषेकाच्या क्रियेमध्ये संभाजीराजे जे आहेत हे संभाजीराजे वयाने 17 वर्षाचे होते. म्हणजे ते काय होते, समजदार होते. आणि हे संभाजीराजे शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजीराजे 17 वर्षाचे होते. त्यांनी पुढे जाऊन एक ग्रंथ लिहिला, ते विद्वान होते. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, बुधभूषण. या बुधभूषणामध्ये राज्याभिषेकाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन जे आहे हे संभाजीराजेंनी केलेलं आहे. आणि यामध्ये अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे की त्या ठिकाणी आलेले सर्व लोक, विद्वान, श्रेष्ठ मुनी या सगळ्यांना मुबलक अशा प्रकारचं दान धर्म करण्यात आला. यामध्ये अन्न, धान्य, धन, वस्त्रे, हत्ती, घोडे आणि इतर काही गोष्टींचं दान जे आहे हे कसल्याही प्रकारचं मोजमाप न करता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये करण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचं वर्णन जे आहे हे वर्णन संभाजीराजे यांनी त्यांच्या बुधभूषण या ग्रंथामध्ये केलेलं आहे. याचबरोबर त्यांचा जो म्हणजे ज्यावेळेस राज्याभिषेक झाला आणि ह्या राज्याभिषेकासाठी तयार करण्यात आलेलं जे सिंहासन आहे हे सिंहासन 32 मन सोन्यापासून तयार करण्यात आलेलं होतं. अशा प्रकारचं मोठं सिंहासन बनवण्यात आलेलं होतं आणि ह्या सिंहासनावर 8 स्तंभ तयार करण्यात आलेले होते. आणि हे सगळे स्तंभ जे आहे तर ह्या स्तंभावर म्हणजे अलंकार जे आहेत हे अलंकार चढवण्यात आलेले होते. तर अशा प्रकारे सिंहासनाबद्दलची माहिती सुद्धा इतिहासामध्ये देण्यात आलेली आहे. आणि आता आपण या प्रकरणाच्या उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि उत्तरार्धामधला शेवटचा जो मुद्दा आहे ती आहे दक्षिणेची मोहीम. ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर शिवाजी महाराज तब्बल 3 वर्ष म्हणजे 3 वर्षानंतर त्यांनी 1674 नंतर 1677 साली दक्षिणेची मोहीम त्यांनी हातामध्ये घेतलेली होती. आणि ह्या दक्षिणेच्या मोहीम मध्ये सुरुवात जी केलेली आहे ही सुरुवात
कोंड्याचे जे कुतुबशहा आहेत ह्या कुतुबशहापासून सुरुवात केली, परंतु कुतुबशहाची भेट झाल्यानंतर कुतुबशहाने त्यांच्याशी संघर्ष न करता त्यांच्याशी मैत्रीपूर्ण तह केला आणि हा मैत्रीपूर्ण तह केल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली जी मोहीम आहे ही मोहीम पुढे दक्षिण भारतामध्ये वळवली. दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या कर्नाटकामध्ये बहुतांशी भागामध्ये या मुघलांचं साम्राज्य होतं आणि यामध्ये जे महत्वाचे दोन साम्राज्य होते यांच्यावर आक्रमण शिवाजी महाराजांनी केलं. पहिलं आक्रमण केलेलं आहे बंगळूरमध्ये, त्यानंतर दुसरं आक्रमण केलं हासेकोटमध्ये आणि ह्या दोन्ही ठिकाणी त्यांना विजय मिळाला. कर्नाटकचा विजय पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिंजा आणि वेल्लोर नावाचे दोन किल्ले जे आहेत हे किल्ले तमिळनाडूमध्ये जिंकलेले आहेत. तर ह्या जिंजा नावाचा जो आहे किल्ला आहे याचा पुढील कालखंडामध्ये शिवाजी महाराजांना फार मोठा उपयोग झालेला आहे आणि त्याचं या इतिहासामध्ये या तमिळनाडूमध्ये असणाऱ्या जिंजाचं विशेष अशा प्रकारचं महत्व इतिहासामध्ये शिवाजी महाराजांसाठी आहे. ते आपण पुढे अभ्यासूया. यानंतर म्हणजे हे जे आदिलशहाचे भाग आहेत बंगळूर, हासेकोट, जिंजा आणि वेल्लारू व आदिलशहाचे इतर भाग जे आहेत हे इतर भाग शिवाजी महाराजांनी आक्रमण करून जिंकले. म्हणजेच दक्षिण भारतामध्ये जवळजवळ सर्वत्र शिवाजी महाराजांचा झेंडा फडकलेला होता. या ठिकाणी निजामशाही हळूहळू नष्ट केलेली होती आणि त्याच ठिकाणी शिवाजी महाराज काही थांबू शकत नव्हते आणि शिवाजी महाराज जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये रायगडवर त्यांची राजधानी होती आणि त्या ठिकाणी ते त्या ठिकाणाहून राज्यकारभार पाहत होते. त्यामुळे त्या ठिकाणी थांबणं त्यांना शक्य नव्हतं. अशा वेळेस त्यांच्यासोबत असणारे जे सरदार आहेत त्या सरदाराकडे कारभार जो आहे म्हणजे दक्षिणेचा कारभार पाहण्याचं काम देण्यात आलं आणि त्या मुख्य कारभाराचं नाव होतं, कारभारी जो आहे तो आहे रघुनाथ नारायण हनुमंते. परत एकदा लक्षात ठेवा, दक्षिणेमध्ये असणाऱ्या राज्याचा कारभार हा रघुनाथ नारायण हनुमंते यांच्याकडे देण्यात आलेला आहे आणि त्यांना मुख्य कारभाराचं पद देण्यात आलं. यानंतर शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये येण्याच्या अगोदर त्या ठिकाणी त्यांचे सावत्र बंधू जे आहेत हे सावत्र बंधू वेंकोजी हे त्या ठिकाणी होते आणि वेंकोजी हे तंजावरचे राजे होते. म्हणजे हे तमिळमध्ये असणारं जे तंजावर आहे ह्या तंजावर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ राज्य करत होते किंवा राजे होते आणि शिवाजी महाराजांनी त्यांना स्वराज्याचा हिस्सा बनवण्यासाठी प्रयत्न